नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ऋषिकेश मोकळ्या हाताने घरी येतात. ओवीला ते घेऊन नाही आलेले कारण त्या मायेने यांना चकवा दिलेला आहे. तेव्हा आता घरी आल्यानंतर जानकी खूप रडत आहे. तर सुमित्रा तिला समजावते की हे बघ अगं जानकी बाळा रडू नकोस. त्यावर आता जानकी म्हणते की आई कसं रडू नको, ओवीची खूप आठवण येते. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आम्हाला आला होता आणि आम्ही घाईने ओवीला शोधायला गेलो होतो, परंतु पदरी मात्र काय पडली तर निराशा पडली. त्यावरती सौमित्र म्हणतो की असं कसं झालं, पोलिसांना मात्र मायाचा पत्ता मिळाला होता पण तरी सुद्धा माया तिथे का सापडली नसेल, असं होच कसं शकते. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की मायाच्या माणसांना आता तेथे म्हणजे आपण येणार आहोत याची जाणीव झाली असेल, त्यांना समजले असेल म्हणूनच त्यांनी मायाची जागा बदलली असेल. त्यावरती जानकी म्हणते की नाही, मायाने जागा वगैरे काही बदलली नसेल, ती तेथेच होती, तिच्यासोबत ओवी सुद्धा होती. तेथे गेल्यानंतर मात्र मला जाणवत होतो, प्लीज मी जे सांगते त्यावर विश्वास ठेवा. त्यावरती सारंग म्हणतो की वहिनी हे बघ, खरंच जर ओवी आजूबाजूला असती तर तुला दिसली असती किंवा तिने तरी तुला बघितलं असतं. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि जर ओवीने तुम्हाला तिथे बघितलं असतं तर नक्की हाक मारली असती. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की अवंतिका हे बघ, ओवीने आम्हाला नाही बघितलं हे ठीक आहे, पण तिने तर आमचा आवाज ऐकला असता, कारण मी आणि जानकीने ओवीला खूप आवाज दिला होता, पण ओवी आमच्या आवाजाला रिएक्ट का झाली नसेल, हे कसं शक्य आहे. तेवढ्यात जानकीला आता धडकी भरते. जानकी म्हणते की ऋषिकेश त्या म्हणजे मायाने आपल्या ओवीला काही केलं तर नसेल ना, आणि ऋषिकेश आपली ओवी ठीक तर असेल ना. आणि हे बघा ऋषिकेश, मला ओवीची काळजी वाटते खरंच, ओवी कुठे असेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी तू शांत हो, काही विचार करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, प्लीज शांत हो जरा, प्लीज शांत हो. दीपक असे भलते सलते विचार तू मनामध्ये आणू नकोस, कारण ती तुम्ही तेथे पोहोचण्या अगोदर ती माया ओवीला घेऊन तेथे पसार झाली असेल. त्यावरती आता जानकी म्हणते की नाही आई, मला असं वाटतं की ओवी तिथेच होती. एका आईला मात्र आपल्या ओवीची चाहूल लागणार नाही असं कधीही होऊ शकत नाही. माझं मन मला सांगत आहे की ओवी नक्की तिकडेच होती. आणि जानकीला मात्र आता जेव्हा माया आणि ओवी तिकडून लपलेल्या आहेत एका भिंतीच्या आड, आणि जानकी तिथपर्यंत गेलेली असते, आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा कॉल आल्यामुळे आता जानकी त्यांना बघू शकली नाही. ते क्षण आठवतात, म्हणून जानकी आता खात्रीने सांगते की आई ओवी तिकडे होती, नक्कीच होती. ऋषिकेश आणि सगळं इन्स्पेक्टर साहेबांनी आम्ही सगळीकडे शोधले पण ओवी खरंच तिथे सापडली कशी नसेल, म्हणून जानकी आता खूप रडत आहे. तर सुमित्रा म्हणते की हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नको जानकी, हे बघ नक्की देवावर विश्वास ठेव, आपली ओवी नक्की सापडेल. किती दिवस ती माया असं ओवीला घेऊन पळणार आहे याच्याकडे लक्ष दे. एक ना एक दिवस मात्र आता ती पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडणार, ती अगदी फसणार स्वतःमध्ये. नक्की आपली ओवी सापडेल, लवकरात लवकर आपली ओवी ही सुखरूप घरी येईल, तू काही काळजी करू नकोस. आणि हे बघ अगं जानकी, तू नेहमी आम्हाला सगळ्यांना धीर देत असते, आणि जर तू असा धीर सोडला तर आमचंच कसं होईल, विचार कर. त्यामुळे बाळा तू शांत हो, त्रास करून घेऊ नकोस. त्यानंतर आता इकडे ओवी आपल्या हातातील हेडफोन काढते आणि मायाचा हात घट्ट पकडत म्हणते की माया मावशी अगं ही कोणती जागा आहे, प्लीज तुम्हाला खरंच भीती वाटते, येथून घरी घेऊन चल. म्हणून ती आता सारखं तेच म्हणत आहे की माया मावशी चल, अगं ही किती भीती भयानक जागा आहे, प्लीज मला तू घरी घेऊन चाल, घरच्यांची खूप आठवण येते. त्यावरती आता माया म्हणते की अगं ओवी हे बघ, मी तुला म्हटले होते की आपण गेम खेळतो, अगं गेम मध्ये मग अशा जागेमध्ये आपल्याला लपवावं लागेलच, आणि हे बघ ती माणसं आपल्याला शोधतील, आपण जर गेम हरलो तर. ओवी म्हणते की हरून दे, हरलो तर चालेल, परंतु प्लीज माया मावशी मला इथे नाही थांबायचं, मला खूप भीती वाटते. आता ओवी खूप रडत आहे की मला आईची आठवण येते, माया मावशी प्लीज अगं तू मला तिच्याकडे घेऊन चल ना ग, प्लीज चल ना ग, अगं आपण हा गेम बंद करूयात. म्हणून ओवी आता चक्क रडत आहे, तिला आईची आणि घरच्यांची आठवण येते. तर ह्या माया आता गंभीर होते. माया मुद्दाम खोटं बोलते. माया म्हणते की अगं हे बघ, तू विसरलीस का, आपण जर गेम जिंकलो तरच आईला शोधू शकतो ना. काय ग ओवी तू पण. तरी सुद्धा ओवी म्हणते की नाही माया मावशी, मला हा गेम वगैरे काही नको, प्लीज तू चल घरी, प्लीज माया मावशी चल, मला आईकडे घेऊन चल. आता ओवी ऐकायला तयार नसते, तर ही माया मात्र आता ओवीवर इतकी भयंकर चिडते की गप ओवी गप, इतकी चिडलेली असते. तर ओवी खूपच घाबरते. तेव्हा आता ओवी मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. तर आता माया घाबरते. माया म्हणते की ओवी प्लीज प्लीज मला माफ कर, मी चुकून तुझ्यावर ओरडले, प्लीज रडू नको. तेव्हा आता ओवी ओळखते. ओवी म्हणते की नाही तू खोटं बोलतेस, आणि तिचे हात झिडकारते. तू खोटं बोललीस, कारण तू चुकून नाही ओरडली, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, प्लीज तू मला घरी घेऊन चल. आता आणखीन ओशी अगदी गोड बोलते आणि म्हणते की हे बघ, मी तुला तुझ्या आई बाबांसोबत घेऊन भेटायला जाणार आहे, परंतु हे बघ माया मावशी तुला जे काही प्रॉमिस करते ते पूर्ण करते की नाही
त्यामुळे तू प्लीज आता शांत हो बरं. असे बसे ती आता ओवीला नादी लावण्याचा प्रयत्न करत आहे. चॉकलेटचं नाटक करून आता ती तिला चॉकलेट देऊन शांत करते. तरी सुद्धा ओवी चॉकलेट घ्यायला तयार नसते. तरी ती तिच्याकडे बघत असते. तर माया म्हणते की हे बघ तू चॉकलेट खा आणि आपण गेम जिंकल्यानंतर लगेच जाणार आहोत. चॉकलेट खा बरं, आपण तुझ्या घरी जाऊ. प्लीज अगं बाळा खा ना चॉकलेट. ओवी तरी सुद्धा चॉकलेट घेत नसते. त्यानंतर आता ती खूप प्रेमाने बोलते तेव्हा कुठे ओवी चॉकलेट घेते. तेव्हा आता माया ही आता विचार करते ही पोरगी माझ्या डोहीचढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हिचे जर असे हट्ट आणि आता हे लाड पुरवत राहिले तर मात्र आता ही मला असा त्रास देत राहील आणि मी तिच्यावर ओरडत राहील. नक्की आता तिला माझ्यावर संशय येईल. आता याचा सगळा विचार ती करत आहे. तर माझे स्टेशन सुद्धा आता संपत आलेले आहे. नक्की मी काय करू? काही करून मला इथे बाहेर पडावंच लागेल आणि जर ह्या मुळशीमध्ये मी राहिले तर हे लोक मला नाही सोडणार. एकतर पोलीस सुद्धा मागावर आहेत आणि माझा माणूस सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये आहे. सगळेच मार्ग एकाएकी बंद झाल्यासारखे वाटतात. म्हणून आता मायाला खूप टेन्शन येते. नंतर आता इकडे घरी ऋषिकेश मात्र सौमित्रला सांगतो की अरे आम्ही पोलिसांना घेऊन तेथे पोहोचलोच होतो पण तरी सुद्धा माया तेथून सुटली. त्यावरती सौमित्र विचारतो की अरे पण तिला कसं कळालंय की तुम्ही तिकडे जाणार आहात म्हणून. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की अरे ती माया खूप हुशार आहे. अरे विचार कर, आपल्याच घरामध्ये राहत होती आणि आपल्या डोळ्यावर धूळ फेकत होती तरी सुद्धा आपल्या लक्षात नाही आले. आपल्या नजरेआड असताना ती काय काय करू शकते त्यामुळे तिचं वागणं काही अंदाज देता येत नाही. म्हणूनच आपल्या ओवीची मला जास्त काळजी वाटते. त्यावरती आता सौमित्र म्हणतो समजू शकतो की तुझ्या मनात आज काय सुरू असेल, काय परिस्थिती असेल, परंतु खचून तरी सुद्धा जाऊ नकोस. आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन मात्र आपल्या ओवीला त्या मायाच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्यावरती आता खरंच ऋषिकेशला ओवीची आठवण येते आणि तो म्हणतो की खरंच ओवी कशी तिच्याकडे राहत असेल. अरे ते लेकरू लहान आहे आणि पोलीस त्या मायाच्या मागावर असताना मात्र ती ओवीला कुठे कुठे नेत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीची ओवी कशी डील करत असेल बरं. दीपक तुला तर माहिती आहे की लहान मुलांचे पेशन्स कसे अगदी कमी असतात आणि जर ओवीने तिला घरी येण्याचा आपल्याला भेटण्याचा हट्ट केला असेल तर ती कसं शांत करत असेल. काही त्रास तर देत नसेल ना आपल्या ओवीला. नक्की तिला शांतच करत असेल की तिच्यावर ओरडत असेल. खरंच काही सांगता येत नाही. त्यानंतर आता सौमित्र हे सर्व ऐकून म्हणतो की दादा हे बघ मायाच्या प्लॅनचा भाग मात्र ओवी हे अगोदर पासूनच होती म्हणून तिने मात्र सारंग आणि ओवी सोबत आता घरी आल्यानंतर इतका टाइम घालवलेला होता. ओवीला तिचा लळा लावला आणि ओवी बिचारी अगदी लेकरू तिला मावशी म्हणते. आणि हे बघ तूच विचार कर, आपण जेव्हा एखाद्या नातेवाईकांकडे जातो तर कधीतरी आपल्याला आपल्या आई आणि बाबांची आठवण तर येतेच. तिला सुद्धा आठवण येत असेल परंतु ती माया तिला प्रेमाने समजावत असेल, कशी बशी तिला शांत करत असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो त्या मायाने अगोदरच पासून ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे आणि एक एक करून प्रत्येकाला ती आपल्या जाळ्यामध्ये ओढत होती. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की जर मायाला मात द्यायची असेल तर आपल्याला सुद्धा तिच्यासारखा विचार करावाच लागेल. हे फक्त ती प्रत्येक वेळेस जिंकत का आहे की ती पुढचा विचार करते. तिला हे नक्की माहिती असेल की आपला पुढचा प्लॅन काय असेल बरं. आणि जर आपण तिला आपल्या प्लॅन बद्दल नाही कळून दिले तर तिला कसं समजणार. म्हणजे हे बघ मायाला जाळ्यात अडकवायचं असेल तर आपण पुन्हा एकदा त्याच व्यक्तीचा उपयोग करून घ्यायचा. त्यावरती आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे नक्की काय. त्यावरती आता सौमित्र नक्की काय करायचं आहे त्याबद्दल सगळं काही समजावतो. त्यानंतर आता इकडे माया मात्र आता सयाजीरावांना कॉल करते. सयाजीराव कॉल उचलून विचारतात की कोण बोलत आहे. तेव्हा माया म्हणते की मी माया बोलते. आता सयाजीराव तिच्यावर ओरडतो तुझी हिंमतच कशी झाली मला कॉल करण्याची. त्यावरती माया म्हणते की हिमतीच्या गोष्टी तुमच्या कानावर नाही आल्यात का सयाजीराव. आता सयाजीराव इतका भयंकर चिडून म्हणतो की माया नीट बोल. माझ्याशी बोलताना मात्र अगदी हिमतीदार बोलायचं, अगदी व्यवस्थित, नाहीतर मी तुझ्या अहंकाराला आणि तुला मात्र पायाखाली चिरडून टाकेल. तेव्हा माया घाबरत नसते. माया म्हणते की ह्या पोकळ धमक्या आहेत ना ते दुसऱ्या कोणाला तरी देण्यासाठी राखून ठेवा आणि आता मात्र मी जे काही काम सांगत आहे तर त्या कामाला लागा तुम्ही. त्यावरती आता सयाजी म्हणतो की हे बघ तू मात्र मला तुझ्या ताटाखालचं मांजर समजलीस का. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ ज्यामध्ये आता ज्या व्यक्तीमध्ये अख्ख्या जगाला लढण्याची ताकद असते पायाखाली तुडवण्याची तर त्या व्यक्तीला मात्र तोंड द्यायचं नसतं. मी फक्त तुम्हाला जे काही सांगते तर ते तेवढंच ऐकायचं आणि म्हणजे असं समजून घ्यायचं की त्या अर्थी मी कामाचा मोबदला देणार आहे तर त्यामुळे तुम्ही कामाला लागायचं. तर सयाजीराव रागाने फोन ठेवायला सांगतो. माया लगेच म्हणते की 25 करोड रुपये. तेव्हा सयाजी विचारतो की काय म्हणालीस 25 करोड रुपये. आता मात्र कावेरी काकू तेथे येतात. कावेरी काकू ऐकत असतात बारीक लक्ष देऊन. आता माया म्हणते की जर तुम्ही मला म्हणजे मुळशीच्या बाहेर अगदी सही सलामत नेऊन सोडले तर मी तुम्हाला 25 करोड रुपये देते. आता सयाजीराव विचार करत असतो की काय 25 करोड.
आणि तेवढ्यात कावेरी काकू मध्येच बोलतात की काय हो, काय म्हणालात आणि आता तुम्ही कुणाबरोबर बोलत होतात? तर सयाजी लगेच घाबरतो आणि कावेरी काकूवर ओरडतो की तुम्हाला काय घेणं देणं आहे या सर्वांशी? तुम्हाला चहा करण्यासाठी सांगितले, त्यामुळे तुम्ही चहाचं बघा. माया आता हे सर्व ऐकत असते. रागाने मात्र तो कावेरीला बाजूला काढून देतो आणि मायाला विचारतो की काम काय करायचं आहे. तेव्हा लगेच आता माया त्याला सांगते. तर ओवीला मात्र मुळशीच्या बाहेर सोडायचं. त्यावरती आता हे ऐकून सयाजीराव म्हणतो की तू अगोदरच माझ्या पोरीला दगा दिलेला आहे, मग मला का तू दगा देणार नाही बरं? त्यावरती माया म्हणते की तुमच्या पोरीने सुद्धा काय केलं, शेवटी मला दगाच दिलेला आहे ना. हे बघा मी जसाच तसे वागते आणि आता तर काय ती तुमच्या विरोधातच गेलेली आहे. तर तेव्हा आता सयाजी म्हणतो त्याच्याशी मात्र तुझा काहीही संबंध नाही, त्यामुळे तू कामाशी काम ठेव आणि बोल काय करायचं आहे. तर माया म्हणते की हो सांगते, पण आता मी तुम्हाला जे काम सांगते तर त्याबद्दल काय करायचं आहे ते सांगा. तेव्हा आता सयाजी तयार होतो आणि कुठे सोडायचा आहे याचा पत्ता सांग असे म्हणतो. तेव्हा लगेच आता माया म्हणते की फोन ठेवा, मी तुम्हाला पत्ता वगैरे पाठवून देते. त्यानंतर आता इकडे जानकी सकाळी तयार होते. जानकीला मात्र आता पूर्णपणे भान नसते. ती सारखी ओवीच्या विचारत असते. भाजी निवडताना सुद्धा ती ओवीचं विचार करत आहे. तिचं कुठेही लक्ष नसते आणि तेवढ्यात अवंतिका तेथे येते. अवंतिका वहिनी वहिनी असं करते. तेव्हा आता जानकीचं काही लक्ष नाही. आणि वहिनी तुम्ही कुठे हरवलात? प्लीज असं हरून जाऊ नका, प्लीज बोला ना माझ्याशी, नक्की कुठे आहात तुम्ही? आता जानकीचं काही लक्ष नसतं कारण तिचं भानच हरपलेलं असतं. जानकी फक्त अवंतिकाकडे भीटी भीटी बघत असते. अवंतिका म्हणते की वहिनी अहो कशी अवस्था करून घेतलेली आहे स्वतःची, प्लीज अहो जरा भानावर या, नक्की काय झालं तुम्हाला, स्वतःचा विचार करा. वहिनी तुम्ही असे होप्स सोडणार आहात का? सगळे होप्स तुम्ही सोडलेले आहात. तर वहिनी अहो सांगा प्लीज, बोला माझ्याशी एकदा, आणि वहिनी प्लीज बोला काहीतरी माझ्याशी एकदा. आणि तेवढे तेथे सुमित्रा येते. तर अवंतिका म्हणते की आई बघा वहिनीला, वहिनीची अवस्था कशी झाली, कशा वागतात. मी कधीपासून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु एकही शब्द त्या काही बोलत नाहीत, काही रिॲक्ट होत नाही, त्या पूर्णपणे ते शुद्ध हरपलेले आहेत. आई प्लीज तुम्ही काहीतरी त्यांच्याशी बोला. तर सुमित्रा म्हणते की हो बोलते मी. सुमित्रा आता जानकीच्या जवळ येते आणि जानकी म्हणून समजावते. त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश मात्र इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना त्या प्लॅन बद्दल सांगतात मायापर्यंत पोहोचण्यासाठी. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब नाही असं म्हणतात. बघा आम्ही हे सगळं नाही करू शकत कारण यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब, मला सुद्धा कळतं की रिस्क तर आहेच, पण त्याशिवाय मात्र आपल्याला मायाकडे नाही पोहोचता येणार. आता काहीतरी गुंडाला सोडून देण्याचा प्रयत्न असतो. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जर त्या मायाचा माणूस पळून गेला तर आम्ही मात्र त्या मायापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही आणि ह्या सगळ्यामध्ये माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते, त्यामुळे प्लीज तुम्ही असला कसलाही विचार करू नका. सौमित्र म्हणतो की असं नाही होऊ शकत, प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही त्याला सोडा. इन्स्पेक्टर साहेब आता सौमित्राला म्हणतात की वकील साहेब अहो हे सर्व तुम्ही बोलतात का? कायद्याचा अभ्यास केलेला आहे तुम्ही तरी सुद्धा असं बोलतात आणि चक्क तुम्ही गुन्हेगाराला सोडायला सांगतात मला. आता सौमित्र समजावतो की प्लीज फक्त थोड्या वेळापूर्वी सोडायचं आहे, बाकी काही नाही. बेसिकली म्हणजे मायाला पकडण्यासाठी हा पण रचलेला एक ट्रॅप आहे. तर त्यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे जर मायाला कळाले आणि तिने जर मात्र त्या माणसाला काही केले तर काय करणार आहोत? सौमित्र म्हणतो की नाही, ती काही करू शकत नाही, तर ऑलरेडी तिच्या हात दगडाखाली आहे, त्यामुळे ती इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. जेव्हा तिला समजेल की बाहेर सेफ आहे तेव्हा तिला पकडणं खरंच खूप सोपं जाईल. आता ऋषिकेश सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना समजावतो की सौमित्राचा उद्देश एकदम बरोबर आहे आणि जर आपल्याला शिकार ही बेळातून बाहेर काढायची असेल तर आता हे सगळं आपल्याला करावंच लागेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे पण तो माणूस पळून जायला नको. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नाही जाणार. तेव्हा ऋषिकेश थँक्यू सो मच म्हणतो कारण इन्स्पेक्टर साहेब आता तयार होतात आणि दोघे आता तेथून काहीनी निघून जातात आणि लगेच आता इन्स्पेक्टर साहेब राजगुरांना म्हणजे हवलदारांना त्या मायाच्या माणसाला बाहेर घेऊन यायला सांगतात. त्यानंतर आता इकडे जानकीचं काही लक्षच नसतं, ती सारखी भीटी भीटी पाहत असते. तर सुमित्रा म्हणते जानकी अगं असं करून कसं चालेल, अगं आपल्याला ओवीला सोडवायचं आहे, तिला सुखरूप घरी आणायचं की नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई काय बोलतात तुम्ही, अहो आपली ओवी घरी आहे, तुम्ही असं का म्हणतात बरं, आणि ते तिकडे बघा की कशी उभी आहे. अवंतिका लगेच बघते कारण आता अवंतिकाला धक्का बसतो की जानकी वहिनी असं का वागत असतील. जानकी आता ओवीकडे येत आहे, जशी ओवी समोर बसलेली आहे असं जानकीला वाटतं आणि ओवी बघ आजी काय म्हणते तुला. तिला वाटतं की तू घरी आलीच नाही, काहीतरी त्या बरळच होत्या की तुला कुठून तरी सोडून आणायचं म्हणून. जानकीला असं वाटतं की ओवी समोर उभी आहे, हे बघ ओवी बाहेर खूप ऊन आहे आणि बाहेर खेळायला जायचं नाही, आईचं ऐकतात ना बाळ. तेव्हा आता ओवी असं हो म्हणते. जानकीला ते भास होतात आणि बघितलंच ना ओवी आता लहान बाळासारखं मस्त मस्ती करायची नाही, मस्त खेळायचं, आजीला त्रास द्यायचा नाही. आणि तेवढ्यात आता जानकी परत म्हणते की आता कुठे इथे माझं बाळ होतं, कुठे गेलं बरं.
म्हणून जानकी आता विचित्र वागत असते. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू धावतच मात्र ऐश्वर्याकडे येतात. ऐश्वर्या रूममध्ये मोबाईल पाहत असते. आता कावेरी काकू म्हणतात की ऐशू, अगं आत्ताच तुझ्या डॅडाला मी फोनवर बोलताना ऐकलं. ऐश्वर्या विचारते की नक्की मॉम काय झालं. आता कावेरी काकू म्हणतात की नक्की ते काहीतरी करोडो रुपयांचं बोलत होते आणि कोणाला तर ती मदत करायला जायचं म्हणतात आणि मी त्यांना विचारलं तर ते माझ्या अंगावरच खेकसले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता अरे बापरे, नक्की ते कोणाशी बोलत होते आणि अशा ऑफर फक्त मायाच देऊ शकते, कारण तिलाच फक्त पैशांची खूप गरज आहे. म्हणजे डॅडा मायाची मदत करत असतील तर, आणि डॅडांना मात्र मायाचा फोन येऊ शकतो. या अगोदर सुद्धा डॅडाला तिने फोन केला होता. कावेरी काकू म्हणतात की हो, मला सुद्धा तेच वाटत आहे. आणि कावेरी काकू म्हणतात की अगं जर आता ती मायाला हे मदत करायला गेले आणि ओवी सुद्धा त्यांच्या ताब्यात असेल त्या मायाच्या, आणि जर मात्र आता ही मदत करणार तर त्या ओवीच्या जीवाला धोका असेल. खरंच आता ओवीची काळजी वाटते मला. तू नक्की काहीतरी कर बरं. तर ऐश्वर्या म्हणते की रिलॅक्स, तू काही टेन्शन घेऊ नकोस. कावेरी काकू म्हणतात की नक्की ते तिकडे जाणार असतील. ऐश्वर्या घाईने आपला फोन घेते आणि बघते म्हणून आता ती घाईने बाहेर येते. त्यानंतर आता सयाजीराव मायाला अगदी पोहोचवायला निघतो. आता आपल्या माणसाला तो सांगतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या गुपचूप मागून येते आणि सयाजीरावांच्या गाडीच्या डिकीत ती बसून सयाजीरावांच्या सोबत निघून जाते. त्यानंतर आता इकडे जानकी ही ओवी करत असते. सुमित्रा आणि अवंतिका तिला समजवतात की जानकी तू भानावर आहे. अवंतिका म्हणते की हे बघ ओवी घरी नाही वहिनी, तुम्ही असं का वागतात. जानकी म्हणते की अगं हे बघ आता ओवी येथे होती. अवंतिका म्हणते की नाही वहिनी. आता जानकी आता म्हणते की तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर मला कळतं की तुम्ही माझी गंमत करतात. जानकीला आता काहीतरी असा भास होत असतो आणि तिला तेच पटत असतं. जानकीला ओवी मात्र खुर्चीवर बसलेली दिसते आणि जानकी पुन्हा तिच्याजवळ येते आणि म्हणते की काय ग, आता काकू आणि आईंजवळ माझी गंमत करते का त्यांच्या समोर. बघ मी तुला सांगितलं होतं की ओवी माझी मस्करी करायची नाही म्हणून, आणि हे बघ तू जर घरी नसली तर माझा जीव कासवीस होत असतो ओवी. आणि हे बघ अगं बाळा असं करायचं नाही, प्रॉमिस कर बरं मला. आणि लगेच आता ती सुमित्राला म्हणते की आई बघितलंस ना, ओवीने मला प्रॉमिस केलेला आहे, ती मला सोडून कुठेही नाही जाणार, ओके नाही ओवी. आणि असं म्हणायला जाते तर ओवी ही खुर्चीवर नसते. जानकीचा तो एक खूप मोठा भास असतो आणि आता रडतच जानकी म्हणते की ओवी आई ओवी कुठे गेली हो. आणि ओवी मी तुला सांगितलं ना मला सोडून कुठेही जायचं नाही. सारखी आता जानकी तेच म्हणत आहे. अवंतिका आणि सुमित्रा आता टेन्शन मध्ये येतात जानकीची अशी अवस्था बघून. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी तू असं का करतेस. अगं ओवी घरामध्ये नाही, तू आणि ऋषिकेश तिला आणायला गेला होता, सर्व तू विसरलीस का. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही काय बोलतात. आणि पुन्हा आता जानकी डोक्याला हात लावत म्हणते की आई ओवीला भूक लागली होती आणि मी तिला विचारलं होतं की तुला काहीतरी बनवून देऊ का, मला नाही म्हटले आणि आजीच्या हातचं खायचं आहे असं म्हणाली. प्लीज आई तुम्ही तिच्यासाठी काहीतरी बनवा बरं. आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका तू मदत कर बरं आईला. तेव्हा आता सुमित्रा जोरात ओरडते की जानकी अगं ओवी नाही घरात, तुला पुन्हा तेच सांगत आहे की ओवीला आपल्याला शोधायला हवं, तू स्वतःला सावर यातून. अवंतिका सुद्धा म्हणते की आता जानकी वहिनी यातून सुटका करा, स्वतःला आवरा याच्यातून. खूप रडा तुम्ही ओरडा परंतु प्लीज असं करू नका. तर जानकी म्हणते की अवंतिका. त्यानंतर मात्र आता इकडे सयाजीराव गाडी घेऊन आता रोडच्या एका कडेला जंगलात लावतो आणि आता खाली उतरतो तर माया तिथे भेटायला त्याला येते. माया विचारते की काय झालं सयाजीराव, तुम्ही मला बाहेर सोडण्याचं काय केलं मुळशीच्या बाहेर. तेव्हा आता सयाजी त्या प्लॅनबद्दल सांगतो की माझी बाजूला जी गाडी आहे तर त्या गाडीमध्ये ओवी आणि तुम्ही बसायचं आणि माझी गाडी तुम्हाला अगदी ते माणसं तिकडे सोडून येतील मुळशीच्या बाहेर, कुणाला काही संशय नाही येणार. आणि तोच ऐश्वर्या मात्र डिकीतून उतरते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते. तेव्हा माया विचारते की नक्की ना, आणि जर काही गडबड झाली तर मी यामध्ये अडकेल, ते पण कायमची, आणि जर मी अडकले तर मी एकटी नाही अडकणार, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. तेव्हा सयाजी म्हणतो की धमकी देतेस का. माया म्हणते की हो, कारण मी पैसे मोजते त्याचा हिशोब तर मी ठेवणारच, आणि जर माझ्यावर काही उलटले तर मी हिचा हिशोब चुकता करणार आहे, लक्षात ठेवायचं. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो की एकदा सयाजीरावांनी ठरवलं तर तो मुळशीच्या बाहेर काय देशाच्या बाहेर सुद्धा आता तो तुम्हाला नेऊन पोहोच करू शकतो, फक्त ही वेळ तुमच्यावर मी नाही येऊन देणार. तेव्हा माया खुश होते. ऐश्वर्याला मात्र आता हे सर्व ऐकून खूप राग येतो. माया म्हणते की सांगितलं तेवढं केलं तर भरपूर झालेलं आहे, आणि ऐश्वर्या हे सर्व ऐकते. त्यानंतर आता इकडे जानकीचा वेडेपणा काही जात नसतो. ती म्हणते की तुम्ही दोघी राहून द्या, मीच ओवीला काहीतरी खायला बनवते. तेव्हा सुमित्रा तिच्यावर जोरात ओरडते की जानकी भानावर आहे, स्वतःला सावर या सगळ्यातून. अगं हे बघ आम्ही तुला काय सांगतो की ओवी घरात नाही, आपली ओवी हरवलेली आहे, संकटात आहे आणि आपल्याला लवकरात लवकर तिला सोडायचं आहे, लक्षात घे. अगं त्यासाठी मात्र आपण एकमेकांना साथ द्यायला नको का, खंबीरपणे एकत्र उभं राहायला नको का. अगं तू असा धीर सोडू नकोस, आणि तू जर असा धीर सोडला तर मी सुद्धा खचून जाईल. म्हणून सुमित्रा
मित्र आता खूप रडत आहे आणि अवंतिका सुद्धा. तेव्हा कुठे जानकी भानावर येते आणि जानकी तर खूप रडत आहे, ते पण सुमित्राच्या गळ्यात पडून. आई काही करून माझ्या ओवीला सोडवा, माझ्या ओवीला वाचवा, ओवी कशी असेल तिला कुठे असेल तिकडे घेऊन या म्हणून जानकी आता सुमित्राच्या मिठीत खूप रडत आहे, अवंतिका सुद्धा. त्यानंतर आता इकडे ठरलेल्या प्लॅन प्रमाणे मात्र आता या हवालदाराने या मायाच्या माणसाला सोडवलेलं आहे. त्याला बाहेर घेऊन येतात. तो माणूस म्हणतो की साहेब सांगा ना कुठे नेता मला. तेव्हा मुद्दाम त्याला गाडीजवळ घेऊन येतात आणि तू आता लॉकरमध्ये म्हणजे तिथे लॉकअप राहून कंटाळ असेल, चल मी तुला बाहेर फेरफटका मारून येतो. मुद्दाम त्याच्या गाडीला तो चावी लावून देतो. आता तो माणूस खुश होतो, म्हणतो की मस्करी करतात ती काय. तेव्हा हवालदार ओरडतो की वानगुळा बस म्हटलं तर बसायचं, तुला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये मी शिफ्ट करतोय, 1 मिनिट मी इथे, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस, हालू नकोस, मी जरा जाऊन येतो. तो माणूस विचारतो की कुठे निघाला. हा अगदी तिकडे जाण्याचं नाटक करतो बाथरूमला. त्याला असं वाटतं की माझ्यावर कोणाचं लक्ष नाही. त्या संधीचा फायदा घेऊन तो म्हणतो की काय हवालदार आहे, माझ्यावरच आता अगदी गाडी सुद्धा ठेवली आणि माझ्या भरोशावर तो गेला सुद्धा. घाईने तो बाईकवर बसतो आणि तिथून पळून जाण्याचा तो प्रयत्न करतो आणि हवालदार लगेच मात्र आता ऋषिकेशला फोन करतो की तो पळाला म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, पुढचं आम्ही बघतो. आणि ऋषिकेश फोन ठेवल्यानंतर आता सौमित्रला म्हणतो की नक्की हाच माणूस आपल्याला त्या मायापर्यंत पोहोचवेल म्हणून. त्यानंतर सायाजी इकडे मायाला विचारतो की माझ्या पैशाचं काय. तर माया म्हणते की ज्यावेळेस त्या टेम्पोतून मात्र मला सोडवेल त्यावेळेस ते पैसे मी टेम्पोत ठेवेल. तेव्हा मात्र आता लगेच माया म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, दिलेला शब्द मोडत नसते. सायाजी म्हणतो की तुझ्या हातातून पैसा पटकन सुटकत नसतो, कारण तू माझ्या पोरीच्या बाबतीत सुद्धा तेच केलेलं आहे. तर तेव्हा आता माया म्हणते की पण तिला पैसे दिलेच नाही, असं कधी झालेलं आहे का. आणि हे बघा तुमचा सुद्धा खिसा भरला जाईल, ते पैसे दिले जातील आणि हे बघा हे काम तुम्हाला करावंच लागेल, नाहीतर तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, लक्षात ठेवायचं. आता हे सर्व ऐश्वर्याला माहिती होते. आता मात्र ऐश्वर्याला यांचा प्लॅनचा भाग समजतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. आता ऐश्वर्या लगेच आधी इकडे जानकीला फोन करते आणि ऐश्वर्या ओवीला म्हणजे जानकीला म्हणते की ओवीचा पत्ता लागलेला आहे आणि जानकी लगेच आता तेथे येते. तर आता ओवी ही आई आई ओरडत असते. जानकी तिला ओवी ओवी असं ओरडत असताना माया मागून येते आणि जानकीचं नरड दाबते, तिचं तोंड दाबते. तर जानकी आणि माया हे दोघीमध्ये एक खूप मोठी म्हणजे झटापट होते. मायाला लुटून देते आणि मायाच्या चांगलीच कानामागे ठेवून देते. माया आणि जानकी ह्या दोघीमध्ये खूप मारामारी होत असते. माया सुद्धा जानकीच्या तोंडात मारते जोरात. आता जानकी मात्र मायाला लुटून देते आणि तेथे चाकू ठेवलेला असतो. तो चाकू आता माया घेते. जानकीच्या पोटामध्ये माया चाकू खूप असते. तर ओवी जोरात आई आई असं ओरडते. आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.